पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 53 गावांचा समावेश असून या गावातील शांतता व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी केवळ 19 पोलीस कर्मचारी आणि 3 उपनिरीक्षक व 1 सहाय्यक पोलीस निरीक्षक तैनात आहे। आणखी 15 पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून पोलीस निरीक्षकाचे पदही 6 वर्षांपासून रिक्त आहे। त्यामुळे गेली 6 वर्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडेच पदभार आहे। सोयगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत निरीक्षक पदाचा कार्यभार सहाय्यक पोलीस निरीक्षक सांभाळत असून सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पद गोठवले की काय असा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे। सध्या सोयगाव पोलीस ठाण्यात 3 उपनिरीक्षक आहेत। पोलीस अंमलदार, पोलीस नाईक, पोलीस कॉन्स्टेबल, महिला पोलीस कर्मचारी असे एकूण 34 कर्मचारी सोयगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे। एकूण 65 कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत, परंतु पोलीस अंमलदार, पोलीस नाईक, पोलीस कॉन्स्टेबल, महिला पोलीस कर्मचारी असे 19 कर्मचारी सोयगाव पोलीस ठाण्यात कार्यरत आहे। एकूण 35 कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत, परंतु मंजूर पदांपेक्षा निम्मेच पोलीस कर्मचारी येथे आहेत। त्यामुळे त्या 19 पोलीस कर्मचाऱ्यांना रात्रपाळी आणि दिवसाही काम करण्याची वेळ आली आहे। तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना सुट्ट्या घेताना अडचणी येत आहेत। सोयगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत केवळ बनोटी हे एकच दूर क्षेत्र आहे, परंतु सोयगाव पोलीस ठाण्याचा विस्तार पाहता घोसला आणि जरंडी गावात वाढीव दूर क्षेत्राची गरज असून या 2 ठिकाणी नवीन दूर क्षेत्र मंजूर करावे अशी रास्त मागणी नागरी स्तरावर होत आहे। गाव माझा न्यूज करिता विजय चौधरी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।